Today we are going to study about hydroxylation reaction. Firstly, what is hydroxylation reaction? Hydroxylation reaction means addition of hydroxyl group. Here, alkene reacts with cold and dilute alkaline potassium permanganate to form glycol. तर आता इथं हे कोल्ड आणि डायल्यूट जे आहे ह्याला फोकस करावं लागेल. सो कोल्ड अँड डायल्यूट अल्कलाइन पोटॅशियम परमॅग्नेट टू फॉर्म ग्लायकॉल. सी अल्किनची कोल्ड आणि डायल्यूट अल्कलाइन पोटॅशियम परमॅग्नेट बरोबर रिएक्शन झाली असता त्याचं कन्व्हर्जन ग्लायकॉलमध्ये होतं. तिथे रिएक्शन बघा, इथेन प्लस वॉटर प्लस नेसेंट ऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ अल्कलाइन पोटॅशियम परमॅग्नेट कन्वर्टेड इनटू डायॉल्स और ग्लायकॉल्स. तर हा अल्कलाइन पोटॅशियम परमॅग्नेट काय करतो, नेसेंट ऑक्सिजन जनरेट करतो किंवा नेसेंट ऑक्सिजन तयार करतो आणि हा नेसेंट ऑक्सिजन वॉटर बरोबर रिॲक्ट होतो आणि वॉटरचं कन्व्हर्जन तो या पद्धतीने 2 OH मध्ये करतो. आता हे जे OH इथं तयार झालेत हे OH इथं डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होतो. या कार्बनला एक OH आणि या कार्बनला एक OH जोडला जातो. पुन्हा बघा, अल्किन मध्ये जो डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड रिड्यूस होतो, सिंगल बॉन्ड मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं आणि या कार्बनला एक OH आणि या कार्बनला एक OH जोडला जातो. म्हणजे अल्किनचं कन्व्हर्जन डायॉल्स मध्ये होतं किंवा ग्लायकॉल मध्ये होतं. याचं नाव आहे इथेन 1,2 डायॉल. Here in this reaction ethene get converted into ethane 1,2 diol. आपण पुढची रिएक्शन बघूयात. इथे आपण या रिएक्शन मध्ये प्रोपीन घेतलाय प्लस अगेन वॉटर प्लस नेसेंट ऑक्सिजन विच इज जनरेटेड बाय अल्कलाइन पोटॅशियम परमॅग्नेट. फक्त काय करायचंय, डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट करायचंय. या कार्बनला एक OH आणि या कार्बनला एक OH जोडायचा. सो प्रोपीन गेट कन्वर्टेड इनटू प्रोपीन 1,2 डायॉल. ओके, सी अगेन या रिएक्शनला बेअर्स टेस्ट असं म्हटलं जातं कारण अल्किनची पोटॅशियम परमॅग्नेट बरोबर रिएक्शन झाली असता त्याचं कन्व्हर्जन ग्लायकॉलमध्ये होतं किंवा डायॉलमध्ये होतं. अल्किनची पोटॅशियम परमॅग्नेट बरोबर रिएक्शन झाली असतं त्याचं कन्व्हर्जन ग्लायकॉलमध्ये होतं किंवा 1,2 डायॉलमध्ये होतं. सो अल्किनचा जो कलर आहे तो पर्पल कलर आहे. सॉरी, पोटॅशियम परमॅग्नेटचा जो कलर आहे तो पर्पल कलर आहे. या रिएक्शनमध्ये अल्किनची पोटॅशियम परमॅग्नेट बरोबर रिएक्शन झाली असता पोटॅशियम परमॅग्नेटचा जो पर्पल कलर आहे तो डिसअपियर होतो, म्हणजे निघून जातो. म्हणजे पर्पल कलर जर डिसअपियर झाला तर ग्लायकॉलचं फॉर्मेशन झालं. ग्लायकॉलचं फॉर्मेशन का होतं, अल्किनची रिएक्शन होते म्हणून या टेस्टचा वापर अनसॅच्युरेशन ओळखण्यासाठी किंवा डबल बॉन्ड प्रेझेंट आहे की नाही हे ओळखण्यासाठी केला जातो. अल्किन जर घेतला तरच त्याचे पोटॅशियम परमॅग्नेट बरोबर रिएक्शन होऊन त्याचा पर्पल कलर जो आहे तो डिसअपियर होतो. पर्पल कलर डिसअपियर झाला तर टेस्ट पॉझिटिव्ह आली असं आपण म्हणू शकतो, म्हणजे घेतलेला रिॲक्टंट जो आहे तो अल्किन आहे. दरफोर या टेस्टचा वापर अनसॅच्युरेशन आयडेंटिफाय करण्यासाठी केला जातो, म्हणून या रिएक्शनला बेअर्स टेस्ट असं म्हटलं जातं. पुढची टेस्ट आहे ऑक्सिडेशन रिएक्शन. आता इथं अल्किनचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपण ऑक्सिडायझिंग एजंट वापरणार आहे ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅग्नेट किंवा ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. मगाशीच्या रिएक्शनमध्ये सुद्धा आपण पोटॅशियम परमॅग्नेटच वापरला होता, पण तो पोटॅशियम परमॅग्नेट अल्कलाइन होता आणि ह्या रिएक्शनमध्ये आपण वापरणार आहे ॲसिडिफाईड, म्हणजे H+ म्हणजे ॲसिड लिहिलं आहे तर H+ आणि KMnO4 म्हणजे ॲसिडिक मीडियममध्ये पोटॅशियम परमॅग्नेट वापरणार. आता हा पोटॅशियम परमॅग्नेट ॲक्च्युअली कोण आहे, तर हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि याचं काम काय, टू जनरेट नेसेंट ऑक्सिजन. आणि हा नेसेंट ऑक्सिजन जनरेट केला की हा नेसेंट ऑक्सिजन हे अल्किनचं ऑक्सिडेशन करण्यासाठी काम करतो. तर ऑक्सिडेशन होतं म्हणजे नक्की काय होतं, तर हा जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड काय करायचा, ब्रेक करायचा आणि या बाजूचा एक अल्डिहाइड किंवा कीटोन आणि या बाजूचा एक अल्डिहाइड किंवा कीटोन हे 2 प्रॉडक्ट आपल्याला मिळणार. सो आता इथे बघा, हा जो कार्बन आहे ह्या कार्बनला एक CH3 जोडला आणि एक H जोडला, हेच आपण घेणार आहे. इथे बघा, हा कार्बन घेतला म्हणजे हा इथला कार्बन, या कार्बनला एक H आणि एक CH3, तसंच या कार्बनला एक H आणि एक CH3. फक्त हा डबल बॉन्ड ब्रेक करायचा आणि ह्या बाजूला लिहायचं फक्त काय, डबल बॉन्ड O. म्हणजे हा आपल्याला एक पहिला प्रॉडक्ट मिळाला जो अल्डिहाइड आहे. आणि दुसरा प्रॉडक्ट कसा येणार बघा, हा C आणि ह्या कार्बनला 2 हायड्रोजन आहेत तसेच लिहायचे. हा एक हायड्रोजन, देन हा C कार्बन आणि या कार्बनला इकडे दुसरा हायड्रोजन. ओके, सिंगल बॉन्ड आणि हा डबल बॉन्ड इकडे असणार आहे, याला डबल बॉन्ड ऑक्सिजन.
सो इथे पहिला प्रोडक्ट आपल्याला मिळाला ॲसिटाल्डिहाइड आणि दुसरा प्रोडक्ट आपल्याला मिळाला फॉर्माल्डिहाइड. बघा पुन्हा हा CH3 CH डबल बॉन्ड CH2 म्हणजे आपण घेतला हा प्रोपीन आणि प्रोपीनचं ऑक्सिडेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट सच ॲज अ पोटॅशियम परमॅग्नेट इन ॲसिडिक मीडियम. फक्त हा डबल बॉन्ड ब्रेक करायचा आणि हा CH3H आणि हा कार्बनला डबल बॉन्ड O दॅट इज ऑक्सिडेशन करायचं आहे. दोन्ही प्रोडक्ट आपल्याला अल्डिहाइड मिळाले. ॲज वी नो दॅट अल्डिहाइडचं सुद्धा फर्दर ऑक्सिडेशन होतं. सो अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तो आपल्याला कार्बोक्झायलिक ॲसिड हा प्रॉडक्ट मिळतो. सो पुन्हा बघा अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होतं, फर्दर ऑक्सिडेशन होतं आणि मिळणारा जो प्रॉडक्ट आहे आपल्याला तो प्रॉडक्ट मिळतो कार्बोक्झायलिक ॲसिड. आता हे कसं काढायचं, तर ह्याच्यामध्ये 2 कार्बन ॲटम्स आहेत. 2 कार्बन ॲटम असणाराच कार्बोक्झायलिक ॲसिड आपण बनवायचं किंवा फक्त काय करायचं, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. सो अल्डिहाइड गेट कन्वर्टेड इंटू कार्बोक्झायलिक ॲसिड. मग दोन्ही अल्डिहाइड आहेत. ॲसिटाल्डिहाइडचं कन्वर्जन सुद्धा कार्बोक्झायलिक ॲसिडमध्येच होणार आणि फॉर्माल्डिहाइडचं कन्वर्जन सुद्धा कार्बोक्झायलिक ॲसिडमध्येच होणार. इथं फक्त आपण काय केलं, ऑक्सिजन ॲड केलं. इथं पण फक्त काय केलं, ऑक्सिजन ॲड केलं आहे. सो CH3 C डबल बॉन्ड OOH किंवा 2 कार्बन ॲटम असणारा कार्बोक्झायलिक ॲसिड बनवायचं. सो ॲसिटाल्डिहाइड गेट कन्वर्टेड इंटू ॲसिटिक ॲसिड आणि फॉर्माल्डिहाइड गेट कन्वर्टेड इंटू फॉर्मिक ॲसिड. सी अगेन प्रोपीन on oxidation by using oxidizing agent potassium permanganate in acidic medium get converted into acetaldehyde and formaldehyde. Acetaldehyde again on oxidation converted into acetic acid and formaldehyde again on oxidation get converted into formic acid. इथं आपण घेतलाय 2-methyl butene किंवा 2-methyl but 2-ene. सो 2-methyl buteneचं ऑक्सिडेशन करायचंय. ऑक्सिडेशन करण्यासाठी पुन्हा आपण काय करणार, हा डबल बॉन्ड आहे तो ब्रेक करणार. डबल बॉन्ड ब्रेक केल्यानंतर आता हा कार्बन जसा आहे तसा लिहायचा आहे आणि कार्बनला जोडलेले हे 2 CH3. सो हा कार्बन घेतला आणि कार्बनला जोडलेले 2 CH3. बघा या कार्बनला जोडलेला हा CH3 जसा आहे तसा घेतला आणि या कार्बनला जोडलेला हा CH3 जसा आहे तसा घेतला. 2 CH3 घेतले. डबल बॉन्ड ब्रेक केल्यानंतर कार्बनला फक्त काय करायचं, डबल बॉन्ड O. डबल बॉन्डच्या पुढं फक्त O. हा आपल्याला एक प्रॉडक्ट मिळाला दॅट इज हा कीटोन आहे किंवा ह्याला आपण म्हणतो ॲसिटोन म्हणतो. दुसरा प्रॉडक्ट काढण्यासाठी हा कार्बन कन्सिडर करायचा. ह्या कार्बनला 1 H आणि 1 CH3 जसं आहे तसं. सो हा कार्बनला 1 H आणि 1 CH3 आणि कार्बनला काय जोडायचं आहे तर डबल बॉन्ड O. कार्बनला जोडायचं आहे डबल बॉन्ड O. ओके, तर आपल्याला एक मिळाला कीटोन आणि दुसरा मिळाला अल्डिहाइड. कीटोनचं नाव आपल्याला माहिती आहे ॲसिटोन आणि ह्या अल्डिहाइडचं नाव आहे ॲसिटाल्डिहाइड. कीटोनचं फर्दर ऑक्सिडेशन पॉसिबल नाही, कारण का ऑक्सिडेशन करायचं असेल तर कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक करायला पाहिजे. इट इज नॉट पॉसिबल. सो कीटोनचं फर्दर ऑक्सिडेशन पॉसिबल नाही. की अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन होतं आणि मघाच्या रिॲक्शनमध्ये आपण बघितलंयच की अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन झाल्यानंतर मिळणारा प्रॉडक्ट हा कोणता मिळतो, कार्बोक्झायलिक ॲसिड. कसं काढायचं आहे तर ह्याच्यामध्ये कार्बन किती आहेत, 2 किंवा फक्त इथे काय करायचं, ऑक्सिजनचे ॲडिशन करायचे. मग 2 कार्बन ॲटम असणारा कार्बोक्झायलिक ॲसिड कोणता, CH3 अगेन या CH2 या CH3 हा आहे तसा C डबल बॉन्ड O आणि हा OH दॅट इज याचं नाव काय येणार आहे ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड बघा 2-methyl but 2-ene on oxidation by using this oxidizing agent converted into ketone plus aldehyde. कीटोनचं फर्दर ऑक्सिडेशन पॉसिबल नाही आहे. सो कीटोन हा एक प्रॉडक्ट आपल्याला मिळणारच आणि ह्याचं ऑक्सिडेशन होतं म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट 2 मिळाले. हा आपला पहिला प्रॉडक्ट असणार आहे आणि हा आपला दुसरा प्रॉडक्ट असणार आहे. पहिला प्रॉडक्ट आपल्याला मिळाला कीटोन आणि दुसरा प्रॉडक्ट आपल्याला मिळाला कार्बोक्झायलिक ॲसिड.